नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत बेटनॉट सी क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, बेटनॉट सी क्रीम याचे मॅन्युफॅक्चरिंग ग्लॅक्सो फार्मास्युटिकल ही कंपनी करते। तर बेटनॉट सी क्रीम मध्ये टोटल 2 ड्रग्ज आहेत, ते म्हणजे बीटामिथॅझोल आणि क्लिओक्विनॉल असे 2 ड्रग्ज आहेत जे की आपल्या इन्फेक्टेड स्किनवरती काम करते। चला तर पाहूया बेटनॉट सी नेमकी कशासाठी वापरली जाते। तर बेटनॉट सी क्रीम ही फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, तर याच्यामध्ये एक्झिमा, डर्मॅटिटिझम तसेच सोरायसिस तर यासारखे काही इन्फेक्शन असतात, तर त्याच्यासाठी ही क्रीम वापरली जाते। तर तसेच ही क्रीम एक इन्फ्लामेटरी स्किनसाठी देखील वापरली जाते, जसं की स्किन लालसर पडणे, स्किनवर खाज सुटणे, तसेच स्किनवर चट्टे उठणे, तर यासाठी देखील या क्रीमचा वापर केला जातो। तर ही क्रीम नेमकी कशी वापरायची, ह्या क्रीमचे ॲप्लिकेशन कसे करायचे, चला तर पाहूया। तर बघा, ही क्रीम वापरत असताना सगळ्यात आधी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे। तर ही क्रीम वापरत असताना सर्वात आधी तुमचे हात स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे, त्यानंतरच या क्रीमचा वापर करणे आवश्यक आहे। तर आपल्या ही क्रीम नेहमी एक्सटर्नल म्हणजेच आपल्या त्वचेच्या वरच्या बाजूला वापरली जाते। तर जिथे तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे तेवढ्याच बाजूवर ती क्रीम पातळ थर लावायचा आणि नंतरनं पुन्हा जेव्हा तुम्ही क्रीम लावता त्यानंतरनं पुन्हा एकदा तुमचे हात स्वच्छ धुवायचे। ही क्रीम डोळ्याला, नाकाला, तोंडाला अशा ठिकाणी लागल्यास लगेचच धुवून टाका, कारण याच्याने तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात। तर लक्षात ठेवा, ही क्रीम वापरत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नेहमी हात स्वच्छ धुवूनच या क्रीमचा वापर करा। तर अशा पद्धतीने ह्या क्रीमचे ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहे। तर ही क्रीम तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये देखील दिली जाते, जसं की प्रत्येक पेशंटची स्किनचा जो प्रॉब्लेम आहे तर तो वेगवेगळा असू शकतो। त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांना तुम्हाला कोणते स्किन इन्फेक्शन झाले आहे ते सांगा, त्यांना स्किन इन्फेक्शन तुमच्या त्वचा दाखवा, त्याच्यावर डिपेंड तुम्हाला डॉक्टर ही क्रीम देतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला दिवसातून 1 ते 2 वेळा किंवा एकदा लावण्यास सांगतील आणि तेही कशा पद्धतीने तेही सांगतील। तर जनरली ही क्रीम लावत असताना एक्सटर्नली वापरली जाते आणि फक्त जिथे अफेक्टेड एरिया आहे तिथेच ही क्रीम वापरायची आहे आणि वापरल्यानंतर पुन्हा एकदा आपला हात स्वच्छ धुवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रीम ही वापरायची आहे। चला तर पाहूया ही क्रीम नेमकी कशी काम करते। तर बघा, ह्या क्रीममध्ये बीटामिथॅझोल आणि क्लिओक्विनॉल असे 2 ड्रग आहेत। तर बीटामिथॅझोल हा जो ड्रग आहे तो एक स्टेरॉइडल ड्रग आहे, जो की आपल्या बॉडीमधील काही केमिकल मेसेंजर्सना ब्लॉक करतो, जसे की प्रोस्टाग्लॅंडिन। तर अशा काही केमिकल मेसेंजर्सना ब्लॉक करण्याचे काम करतो, ज्याच्यामुळे स्किन लालसर पडणे, खाजवणे, स्किन सुजणे, तर यासारख्या प्रकारांपासून आपल्याला आराम मिळतो। तर दुसरा आहे क्लिओक्विनॉल। तर क्लिओक्विनॉल हा जो ड्रग आहे तो एक अँटीबायोटिक आणि अँटीफंगल म्हणून काम करतो। तर ह्याच्यामुळे आपल्याला आपल्या स्किनवरतील जे काही फंगस किंवा बॅक्टेरिया आहे तर त्याची वाढ कमी करण्यास मदत करते। त्यामुळे देखील आपल्याला फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून आराम मिळतो। तर असे दोन्ही ड्रग मिळून आपल्या स्किनला आराम देण्याचे काम करतात। त्यामुळे ही क्रीम एक त्वचारोगासाठी वापरण्यात येणारी क्रीम आहे। चला तर पाहूया ह्या क्रीमचे काही साईड इफेक्ट। तर ही क्रीम तुम्ही जर जास्त प्रमाणात वापरलात किंवा डॉक्टरांनी ज्या पद्धतीने सांगितले आहे त्याच्या विरुद्ध वापरलात तर तुम्हाला निश्चितच काही साईड इफेक्ट दिसू शकतात। त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने ही क्रीम वापरा। तर ही क्रीम तर चला तर साईड इफेक्ट पाहूया। तर याचे काही कॉमन साईड इफेक्ट जसं की त्वचा कोरडी पडणे, त्वचा खाजवणे, लालसर पडणे, सुजल्यासारखे वाटणे, तर असे काही कॉमन साईड इफेक्ट आहेत। जर ह्यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर हीच होती आजची बेटनॉट सी क्रीम बद्दलची संपूर्ण माहिती। जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिलीला शेअर देखील करा। भेटूया पुढच्या अशाच काही छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।